शिकू मराठी आनंदाने इयत्ता 6वी लेसन नंबर 2 चिमणीचं घरटं. लेखिका अद्वैता उमराणीकर. ईशा. आई, उद्या माझ्या वाढदिवसाला खूप खूप मित्रमैत्रिणी येणार आहेत बरं का. आई. सगळ्या शाळेला निमंत्रण दिलंस की काय. असू दे, म्हणजे उद्या नुसता चिमण्यांसारखा चिवचिवाट असणार घरात. ईशा. आई, चिवचिवाट म्हणजे काय गं. मी तर चिमणीच पाहिली नाही आणि तिचा आवाजही ऐकला नाही. ती फक्त गोष्टीतच असते का. आई. चिमणी आहे तर, फक्त ती शहरापासून लांब गेली आहे इतकंच. ती खेड्यापाड्यात, जंगलात, शेतात राहते. आपण आता आजीकडे गावी गेलो ना की दिसतील तुला चिमण्या. ईशा. चालेल, आपण आजीकडून येताना पिंजऱ्यात चिमण्या घेऊन येऊ आणि पाळूया. आणि हो, एक कावळा पण आणू. मला बघायचं आहे तो चिवताईचं दार कसं वाजवतो ते. आई. चिमणीला पिंजऱ्यात नाही ठेवायचं. तिच्यासाठी हे बघ, मी छान घरटं आणलं आहे. त्यात काड्या आणि कापूस ठेवला आहे. तिला खायला राळे आणि पाणी प्यायला मातीची छोटी भांडी पण आणली आहेत. ईशा. अरे वा, म्हणजे चिमणीला घरटं द्यायचं. मस्तच. आई, बरं झालं हे घरटं घेतलंस ते. नाहीतर तिचं मेणाचं घरटं उन्हात वितळून जाणार आणि पावसात कावळ्याचं शेणाचं घरटं वाहून जाणार. आई, मला खूप आवडलं आहे चिमणीचं घरटं. आई. असं घरटं तुझ्या मित्रमैत्रिणींनाही देणार आहे, चालेल ना. ईशा. आई, अगं तू किती छान आहेस. आई, आज मला चिवताईचीच गोष्ट सांग ना. आई. सांगते, पण आधी हा पसारा आवर. नाहीतर आपण कुऱ्हाड्यात बसलो असं वाटायचं. खूप पूर्वी माणसांची घरं दगड मातीचीच असायची. अंगणात भरपूर झाडं असायची, शेतात पिकं डोलायची. पूर्वी चिमण्यांना राहण्यासाठी भरपूर जागा असायची. चिमण्या शेतातलं धान्य खाऊन आनंदानं राहायच्या. पण हळूहळू माणसांची हाव वाढायला लागली. त्यानं सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती बांधल्या. शेतात रासायनिक खतं वापरायला लागला. सगळ्या चिमण्या दूर गेल्या. त्यांना सिमेंटच्या घरात जागाच नव्हती. आजोबांनी जुन्या घराला होतं तसंच जपलं आणि शेतामध्ये नैसर्गिक खतंच वापरली. त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलं आणि चिमण्यांना तसंच इतर पक्ष्यांना अन्न मिळालं आणि राहायला जागाही. ईशा. हो आई, आपणही आपल्या बाल्कनीत छान छान झाडं लावू, म्हणजे चिमण्या नक्कीच येतील आपल्या घरी राहायला. ईशा गुणगुणू लागली. चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला, इकडून तिकडून पळायला, पिल्लांना घास भरवायला.